त्यांना कोणाची प्रेरणा आहे आणि दंगली का पेटवल्या जात आहेत, हा महाराष्ट्रामध्ये अत्यंत संशोधनाचा विषय आहे. होळीलाही वातावरण खराब केलं. राजापुरात काय घडलं, अन्य भागात काय घडलं होळीला. होळीसारख्या सणांना कधी या महाराष्ट्रात दंगली उसळल्या नव्हत्या. उद्या गुढीपाडव्याला दंगली उसळण्याचा प्रयत्न करतील आपलेच लोक. आणि काल औरंगजेबाचे ढाल करून काही लोक हिंदू मुसलमान दंगे पेटवतायत या राज्यात. तर हे करणारे कोण आहेत, पण माझा ह्याच्यावर विश्वास नाही. गेले 2 दिवस मी नागपुरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या गटाचे लोक समोर येऊन भडकवणारी वक्तव्य देताना मी पाहतोय. वृत्तवाहिन्यावर पाहतोय, वृत्तपत्रात पाहतोय. इशारे देत आहेत, धमक्या देत आहेत. इथे बाहेरून आलेले लोक नाहीत ना. डोक्याला म्हणजे त्यांची जी काय ओळख आहे, डोक्याला खूप तेल वगैरे लावून चकचकीत असं, बरं का, किती तेल, मग ते नक्की विश्व हिंदू परिषदेचे लोक आहेत किंवा संघाचे लोक आहेत. आणि ते नागपूरचेच आहेत. चेहरे कळतात ना, चेहरे कळतात. आणि हे चेहरे देवेंद्रजींना नक्कीच माहिती असणार कोण आहेत ते. नाही, पण राऊतसाहेब, स्थानिकांचं असं म्हणणं आहे काल रात्रीच्या दंग्यात टार्गेट हिंदू होता, कारण मुस्लिम समुदायाला वेगळं करण्यात आलं आणि विशेषतः जिथे हिंदूंची वस्ती आहे तिथे तिथे हे अशा प्रकारे दंगली घडवतात हिंदूंना भडकवण्यासाठी. आधी हिंदूंवर हल्ले केले जातात. हा एक नवीन पॅटर्न निर्माण केलेला आहे. हा नवीन पॅटर्न, कोणाची हिंमत आहे इथे अशा प्रकारे काम करण्याची नागपुरात किंवा मुंबईत? मला वाटत नाही. हा एक दंगल पॅटर्न महाराष्ट्रामध्ये नवीन किंवा देशात नवीन निर्माण झालेला आहे. आधी हिंदूंच्या डोक्यामध्ये भय निर्माण करायचे, त्यांच्यावरती हल्ले घडवायचे आणि मग त्यांना दंगलीसाठी प्रवृत्त करायचे आणि मग अख्ख्या राज्यात देशात दंगली पेटवून 2029च्या निवडणुकीला सामोरं जायचं. हा नवीन दंगल पॅटर्न निवडणुकीतला तयार झाला. बोले. नाही, पण राऊतसाहेब, फडणवीसांचं एक काल विधान त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. ते असं म्हणतात की इथे महिमा मंडन होईल ते शिवरायांचेच, औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होणार नाही. 100% आम्ही त्यांचं स्वागत करतो. हे सांगण्यासाठी आम्हाला महामहोपाध्याय देवेंद्रजी फडणवीस यांची तशी गरज नाही. महाराष्ट्रामध्ये महिमा मंडन शिवरायांचंच होणार ना, आणि ते होतच राहणार, जगभरात होणार. आणि कबरीचं उदात्तकरण औरंगजेबाच्या कोणी करत नाहीये, तुमचेच लोक करतायत. तेच खुदळ फाडून फिरतायत आसपास. हे आतापर्यंत झालं नव्हतं. तो शौर्याचा इतिहास एकदा मान्य केल्यावरती तुमचे लोक जर कुदळ फाडून फिरतायत, त्या सगळ्यांना मकोका लावा ना. ही संघटित गुन्हेगारी आहे.